नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार वार्ता यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा व्हिडिओ आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड या संदर्भात आहे. आता बऱ्याच लोकांना आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड यामधला फरक माहिती नाही आहे. आता जे आभा कार्ड आहे ते आभा कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील काढू शकताय. तर आभा कार्ड कशा संदर्भात आहे म्हटलं तर आता बऱ्याच जे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत मोठे, त्यांनी आता टोकन सिस्टीम वगैरे चालू केली आहे. त्यातून तुम्ही टोकन काढू शकताय. त्यामध्ये तुमचे जे काही हेल्थचे जे काही तुमचा हेल्थ समरी असेल, ज्या चेकअपसाठी तुम्ही हॉस्पिटल जाताय, त्याचा तो डेटा स्टोअर करण्यासाठी हे आभा कार्ड चालू केलेलं आहे. आणि आयुष्यमान कार्ड जे आहे त्यालाच एक प्रकारचं इन्शुरन्सचं कार्ड, म्हणजे तुमचा जो काही 5 लाखाचा हेल्थचा विमा आहे त्यामधून तुमची ट्रीटमेंट होणार आहे. हे जे तुमच्या PMJAYच्या स्कीम आहेत, महात्मा गांधी जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री ते योजना, या योजनेला हे लिंक असलेलं आयुष्यमान कार्ड आहे. ह्यामध्ये तुम्ही जे काही रजिस्टर हॉस्पिटल आहे त्यामध्ये तुमचा 5 लाखापर्यंतचा जो काही तुमचा ज्या डिसीजचा खर्च आहे तो उचलला जातो आहे सरकारतर्फे. त्या संदर्भातलं हे कार्ड आहे. तरी ज्यांना कोणाला ह्या दोन्ही प्रकारच्या कार्डची माहिती प्रॉपर पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या 73 97 97 42 96 या नंबरवरती कॉल करा. जे काय आयुष्यमान कार्ड आहे ते आयुष्यमान कार्ड तुम्ही एकतर आधार नंबरप्रमाणे किंवा तुमचे जे काय रेशन कार्डच्या डिटेल्स आहेत त्याप्रमाणे काढू शकताय. त्याची प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. तात्पुरतं धन्यवाद.